नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी रूपलक्ष्मी चौगुले शिंदे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपल्याकडे असं म्हटलं जातं की 84 लक्ष योनीतून आत्म्याचा प्रवास होतो आणि पापपुण्याचा हिशोब लागून नंतर शेवटी त्याला मानवी देह प्राप्त होतो. आता याच्यातला खरा खोटा भाग हा आपण बाजूला ठेवूयात, पण मानवी देहाचं महत्त्व यातून आपल्याला समोर येतं. म्हणूनच या देहाला देवाचं मंदिर असं आपण म्हणतो. देवातल्या मंदिरातली प्रत्येक वस्तू जशी मौल्यवान महत्त्वाची, तसंच या शरीररूपी देहरूपी मंदिरामधले प्रत्येक अवयव महत्त्वाचा मौल्यवान. पण याच्यातला एखादा अवयव जर काम करणं बंद झाला तर स्वतःविषयी अशी कल्पना करून बघितली तर अवयवाचं महत्त्व आपल्याला आपोआपच समजून येईल. विज्ञानाने खूप प्रगती केली, पण शरीराच्या बाहेर एखादा मानवी अवयव तयार करणं अजूनही शक्य झालेलं नाही. विज्ञान काय करू शकतो तर एखाद्या सुदृढ व्यक्तीचा अवयव गरजूपर्यंत प्रत्यारोपणाच्या माध्यमातून पोहोचवू शकतो, त्याला जीवनदान देऊ शकतो. पण त्यासाठी आवश्यक आहे अवयव आणि तो अवयव देणारा दाता. खरोखर कुठलाही दान देण्यासाठी मनात एकमेव माध्यम म्हणजे अवयवदान. अशा दृष्टिकोनातून जर आपण अवयवदानाकडे बघितलं तर याचं महत्त्व आपल्या लक्षात येईल. असं असताना देखील आपल्याकडे भारतामध्ये अजूनही याविषयी अनेक गैरसमज आहेत. जगाच्या तुलनेमध्ये आपण अत्यंत पाठीमागे आहोत. असं का? या सगळ्या विषयावर आज चर्चा होणं अत्यंत आवश्यक आहे. आज यासाठी कारण आज जागतिक अवयव दान दिन आहे आणि म्हणून या दिवसाचे औचित्य साधून आज आपण हा विषय ठेवलेला आहे. त्यामुळे विषय काय आहे बघा. आजचा आपला विषय आहे अवयवदान श्रेष्ठ दान. पापपुण्याचा जर आपण विचार केला तर अवयवदानासारखं श्रेष्ठ दान आणि त्यातनं मिळणारं पुण्य, इतकं मोठं पुण्य दुसरं कुठलं असू शकतं मंडळी. आणि आज अशा महत्त्वाच्या विषयावर माहिती देण्यासाठी तेवढ्याच श्रेष्ठ व्यक्तीला, ज्येष्ठ व्यक्तीला, अनुभवी व्यक्तीला आपण आज इथे आमंत्रित केलेलं आहे. ते नाव सांगते. नाव आहे डॉक्टर तात्याराव लहाने. मला वाटतं नावच पुरेसं आहे. वेगळा काय ओळख करून देऊ मी, कारण संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे देशाला सगळ्यांना यांचा परिचय आहे. पण एक फॉर्मॅलिटी म्हणून सांगते. ग्रँट मेडिकल जे हॉस्पिटलचे आपण डीन आहात. 1,50,000हून जास्त कॅटरॅक्टचे सर्जरीज आपण यशस्वी केलेल्या आहेत. जागतिक विक्रम त्यांनी हा केलेला आहे. त्यांना पद्मश्री ने सन्मानित करण्यात आलेलं आहे. 40 लाखाहून अधिक रुग्णांवर त्यांनी उपचार केलेला आहे आणि अजूनही सातत्याने ते हे कार्य करत आहेत. मंडळी, त्यांच्याविषयी आज मला विशेष परिचय द्यायचा आहे. हा तर झाला एक त्यांचा वरवरचा परिचय. खरं सांगते, आज मुंबईमध्ये ट्रॅफिक जामचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. कमिटमेंट काय असते ते या अशा व्यक्तींकडनं शिकण्यासारखं आहे. आज रस्त्यात गाडी जाम झाल्यामुळे सर चक्क गाडीतनं खाली उतरले आणि पायी इथपर्यंत पोहोचले, कारण कार्यक्रमाला लेट नाही झालं पाहिजे. अशी कमिटमेंट असल्याशिवाय व्यक्ती या स्तरावर पोहोचू शकत नाही. आज हे मला मुद्दाम उल्लेख करायचा आहे. आणि या विषयाच्या संदर्भामध्ये सर अत्यंत जिव्हाळ्याने बोलतील. ते डॉक्टर म्हणून तर बोलतीलच, पण आणखी एक त्याच्या पाठीमागचा उल्लेख इथे करणं आवश्यक वाटतं. सरांना स्वतः त्यांच्या आईनी किडनी दिलेली आहे. म्हणजे इतका जवळून सरांचा या विषयाच्या संदर्भामधला अनुभव आहे आणि त्यामुळे ते तळमळीने बोलणार. अर्थातच हे मी वेगळं सांगणंच नको. तेव्हा कार्यक्रमाला सुरुवात करते. पण मला माहिती आहे तुमच्या मनामध्ये असंख्य प्रश्न असतील. आम्हाला ते प्रश्न विचारा. आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा. त्यासाठी लागणारे फोन नंबर असे आहेत. फोन नंबर बघा: 24908050, 24988050 हे आमचे फोन नंबर आहेत. 022 हा STD कोड आहे. मोबाईलवरनं संपर्क साधण्यासाठी या कोडचा आपण वापर करू शकता. तेव्हा आता वेळ न दवडता मी कार्यक्रमाला सुरुवात करणार आहे. सर, आपलं सखी सह्याद्रीमध्ये मनापासून स्वागत करते सर. म्हणजे प्रेक्षकांना तर आहेच, पण मला देखील अत्यंत उत्सुकता आहे या विषयाच्या संदर्भामध्ये, कारण जनजागृती आपल्याकडे फार कमी आहे सर. आणि अशा पद्धतीने एखादा कायदा आपल्याकडे करावा लागला अवयवदानाच्या संदर्भामधला, तर ही वेळ आपल्याकडे आलेली आहे. हा एक पुन्हा चिंतेचाच विषय वाटतो. पण तरी देखील सुरुवातीला मला त्या कायद्याविषयी आपल्याकडनं जाणून घ्यायचं सर. हा जो अवयवदानाचा कायदा आहे तर हा कायदा 1994 मध्ये करण्यात आला. बरं. हा कायदा करण्याच्या पाठीमागचा हेतू असा होता की अवयवदानला एकतर त्याला नियंत्रण आणावं, त्यानंतर अवयवदान नियंत्रणात असताना अवयवदानाचं व्यापारीकरण होऊ नये आणि अवयवदान चुकीच्या ठिकाणी जाऊ नये, तर अवयव विकले जाऊ नये, हाही त्याच्यामध्ये अंतर्भूत करण्यात आला. आणि मग अवयवदान कोणी करू शकतं, कसं करू शकतं, किंवा त्याचं अवयवदान मिळाल्यानंतर ते कसं डिस्ट्रीब्यूट करायचं, यासाठी या कायद्याअंतर्गत प्रत्येक स्टेटमध्ये, राज्यामध्ये कमिटी स्थापन करण्यात आली आणि ही समिती याचं पूर्ण नियंत्रण करत असते. आणि त्या समितीमार्फत नियंत्रण होत असल्यामुळे त्याच्यावर शासनाचा अंकुश असतो आणि नियंत्रण होत असल्यामुळे हा जो कायदा आणला, या कायद्यामुळे आपण याच्यापूर्वी असं ऐकलं असेल की अवयवदानमध्ये इथं असं घडलं, तिथं तसं घडलं, अशा प्रकारच्या गोष्टी आता बंद झाल्या आहेत. पण हा कायदा जितका जनताभिमुख करता येईल, म्हणजे अवयव दात्यांना त्याचा त्रास होऊ नये
याच्यासाठी हा कायदा जास्तीत जास्त त्याच्या दृष्टीने तयार केलेला आहे, ज्यामुळे अवयव देणं सोपं जाणार आहे. त्यानंतर या कायद्यामध्ये जसं की आपण म्हणतो की जिवंतपणे अवयवदान कोण करू शकतं, मृत्यूनंतर कोण करू शकतं, या सर्व गोष्टींचा अंतर्भाव या कायद्यामध्ये केलेला आहे. बरोबर आहे सर. कायदा अस्तित्वात आहे त्याच्याविषयी तर लोकांना माहिती झालीच पाहिजे. म्हणजे याच्यामध्ये फसवणूक आता होऊ शकत नाही. जनतेने निश्चिंत राहायला पाहिजे की याच्यामध्ये कुठलीही फसवणूक होऊ, कारण ही मनामध्ये शंका आहे सर. आपण अवयवदान म्हटलं की रॅकेट चालतं वगैरे. बरोबर आहे. कारण त्याचं कारण असं झालेलं आहे की बऱ्याच वेळेस आपण पाहिलं की अवयवदानाचे रॅकेट चालतात. म्हणजे कुठेही जेव्हा अशी गोष्ट होते, पण आता या कायद्यानुसार जनतेने बिलकुल असं, मला असं वाटतं की या कायद्यानुसार आता हे रॅकेट वगैरे सर्व बंद झाले आहेत. रॅकेट कोणी केलंच आणि असं जर सापडलं तर ते कायमस्वरूपी जेलमध्ये जाऊन बसतात. आणि त्यामुळे असं कोणी आता रॅकेटच्या मागे लागत नाही. आणि म्हणून जनतेला जास्तीत जास्त संरक्षण कसं देता येईल तसं या कायद्यामध्ये पाहिलं आहे. आणि म्हणून हा कायदा मला असं वाटते की दोन्ही अवयव देणारा आणि अवयव घेणारा आणि आजारी लोकांना मदत करणारा कायदा शासनाने केला आहे. नक्कीच. म्हणजे आता सरांनी आपल्याला एक दिलासा दिलेला आहे की निश्चिंत होऊन अवयवदानाकडे आपण बघू शकतो. सर, आता जिवंतपणे आपण कुठले कुठले अवयव दान करू शकतो? यामध्ये जिवंतपणे अवयव जे आपण देतो ते दोन प्रकारचे असतात. एक आपण जिवंतपणे जो अवयव देतो ते नात्यातल्या माणसांना देतो आपण. म्हणजे जसा किडनी आहे, जसं माझ्या आईने मला किडनी दिली, तर तसं आई वडील, त्यानंतर आजी आजोबा, नातू, बहीण भाऊ, म्हणजे हे सगळे नातू आणि नातीन, तर हे सर्व जे नाते आहेत त्या नात्यातल्या लोकांना अवयवदान करता येतं. अच्छा. दुसरी गोष्ट अशी आहे की जिवंतपणे जे अवयवदान आपण करतो त्याच्यात लिव्हर, हे पण नात्यामधल्या माणसांना लिव्हरचं अवयवदान करता येतं. मग त्याच्या पाठीमागे काही विशेष कारण आहे का? घेते सर. रवींद्र कुडाळकरांचा फोन आहे पुण्यावरनं, तो फोन आधी घेते. बोला रवींद्रजी. हॅलो. नमस्कार ताकाराव लावणेसर, मी रवींद्र कुडाळकर पुण्याहून बोलतोय. बोला. नमस्कार. मी चाहता आहे आणि आज आपल्याशी संवाद साधायला मिळतोय, मी भाग्य समजतो. खूपच एक्साइट झाले आपल्याशी संवाद साधताना. आपलं बोलणं आणि मार्गदर्शन ऐकतच राहावं असं वाटतं. तर माझे 3 प्रश्न आहेत आपल्याला आज. पहिला प्रश्न मला असा विचारायचा आहे की अवयवदान ही जी संकल्पना आहे ती कशा प्रकारे सहज, सुलभ, सुटसुटीत आणि पारदर्शक आहे, हा पहिला प्रश्न. दुसरं मला असं विचारायचं आहे की अवयवदान देणारा आणि घेणारा याला काही खर्च येतो का आणि कसा येतो, म्हणजे मध्यमवर्गीयांना वगैरे परवडतं का ते? आणि तिसरा प्रश्न अतिशय महत्वाचा, कुठले दान देताना मनाचा मोठेपणा देखील असतो, तो सुद्धा महत्वाचा असतो. पण अवयवदान देण्याची इच्छा असेल, अवयवदान करण्याची इच्छा असेल, पण त्याचं नेमकं धाडस होणं, नैतिक धैर्य उंचावणं, यासाठी म्हणजे कशी तयारी करावी मानसिकदृष्ट्या एखाद्या व्यक्तीने? धन्यवाद सर. वा, रवींद्रजी, तिने महत्वाचाच प्रश्न विचारले आपण. तुम्ही खूप चांगले प्रश्न विचारलेत. पहिला प्रश्न की अवयवदान जे आपण करणार, आपला जो कायदा म्हणताय, या कायद्यानुसार जे अवयवदान आपण करणार आहोत, तर त्या अवयवदानामध्ये 94चा कायदा असं सांगतो की जिवंतपणे नातेवाईकांच्या मध्ये आपण अवयवदान करू शकता आणि मृत्यूनंतर डोळे आणि त्वचा हे आपलं देता येतं. हे करण्यासाठी सुलभ असं आहे की आपण आपलं नाव हे जर डोनेशनमध्ये टाकलं किंवा नाही टाकलं, मृत्यूनंतर घरच्या लोकांनी ठरवलं की ते द्यायचं आहे तर देता येतं. त्यामध्ये आपण फॉर्म भरलाच पाहिजे असा नियम नाही, तो जुने काढून टाकलेला आहे. त्यामुळे अवयवदान करणं सुलभ आणि अतिशय सोपं झालं आहे, कारण ते तुम्हाला करता येतं. दुसरी गोष्ट त्याने अशी विचारली आहे की अवयवदान जेव्हा करायचं आहे एखाद्याला, तर करत असताना काय खर्च किती येतो? मुख्यतः अवयवदान जे करत असतात त्यांना काही खर्च येत नाही. अवयवदानासाठीचा जो खर्च आहे, हा सगळा खर्च जो आहे दानासाठी जो कोणी करणार आहे हा शासनामार्फत करण्यात येतो. पण ज्यांना अवयव दिला जातो तर तो अवयव देत असताना मात्र अवयव बसवण्यासाठी, त्याचं रोपण करण्यासाठीचा जो खर्च असतो तो येतो. पण आपण असं म्हणूया की बुबुळ आहे, डोळ्याचं बुबुळ आहे, हा बसवण्याचा, रोपण करण्याचा खर्चही लावला जात नाही. पण समजा लिव्हर आहे किंवा हृदय आहे, याचा रोपण करण्याचा खर्च खाजगीमध्ये असेल तर तो लावला जातो. पण यामध्येच आता जी महात्मा गांधी जीवनदायी योजना, आपलं महात्मा फुले जीवनदायी योजना आहे, तर या योजनेअंतर्गत यामध्ये अवयव रोपण करत असताना त्यांचा जास्तीत जास्त खर्च सरकार नवीन याच्यामध्ये उचलणार आहे. म्हणून रोपणाचाही खर्च कमी होणार आहे. पण अवयवदानाला मात्र काही खर्च नसतो, तो मोफत होतो. त्याच्यावरच्या ज्या तपासण्या करायच्या असतात अवयवदानाच्या पूर्वी, त्या तपासण्याही मोफत करता येतात.
आणि तिसरी गोष्ट आहे की याची जनजागृती व्हावी. हो. मला असं वाटतं की सह्याद्रीचं मी आभार मानतो, त्याचसाठी हा कार्यक्रम आहे. आणि मला असं वाटतं की सर्वांनीच ह्याची जनजागृती करणं गरजेचं आहे. लोकांच्या मनामधले जे काही संशय आहेत, लोकांच्या मनामधल्या अंधश्रद्धा आहेत, त्या काढून टाकणं आपल्यासाठी फार गरजेचं आहे. त्यांनी धाडस हा एक शब्द वापरला सर, की जिवंतपणी म्हणा किंवा मृत्यूनंतरही आपल्या मनाची अजूनही भारतीयांची ती तयारी होत नाही. त्यासाठी एक धाडस जमवून मग करावं लागतं. त्याचं कारण असं आहे की आपल्याकडे काय झालं आहे की आपल्याकडे अंधश्रद्धा खूप आहे. हो सर, खरं. की हा अवयव दिल्यानंतर आपलं पुनर्जन्म जेव्हा होईल, त्या पुनर्जन्मात तो अवयव आपला असणार नाही, खरंय. अशा प्रकारचं ते चर्चा केली जाते. पण मला असं वाटते की ते 100% चूक आहे. वैज्ञानिक दृष्ट्या हा दुसऱ्या माणसाचा, त्यांचा त्या अवयवाचा पुनर्जन्म आहे. एका माणसाच्या शरीरात जाऊन दुसऱ्यांच्या शरीरात ते काम करणार आहे आणि मला असं वाटतं की ते पुनर्जन्म आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की धाडस जे आहे तर हळूहळू येईल, एकदाच येणार नाही. कारण लोकांच्या मनातल्या अंधश्रद्धा किंवा लोकांच्या मनामधलं भीती हे कमी व्हायला पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की जसं कोडाळकरांनी आता विचारलं तशा सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढे येऊन मला असं वाटतं हे आपण केलं पाहिजे. नक्कीच. भारत वावळ आपल्याला फोनवर प्रश्न विचारतायत, बघूयात ते काय म्हणतात. हॅलो भारतजी. नमस्कार मॅडम. नमस्कार. आज अवयदाव आणि शिष्टदान हा सखी सह्याद्रीमध्ये अतिशय उत्कृष्ट सब्जेक्ट ठेवलेला आहे आणि प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर तात्यासाहेब लहाने आले, त्याबद्दल त्यांचं पण अभिनंदन करतो. मॅडम, माझा प्रश्न असा आहे की आपण अवयदान करताना आपणास कोणत्या कोणत्या फॉर्मॅलिटी पुरी करणं आवश्यक आहे आणि आपण जिवंतपणे असताना ते संमती पत्र देणं आवश्यक आहे का? त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट अशी की मृत्यू झाल्यानंतर हे अवयदानाचा उपयोग इतरांच्या गरजेसाठी कशा प्रकारे केला जातो आणि त्याची काही कालमर्यादा असते का, यावर प्रकाश टाकावा. धन्यवाद. नक्कीच. या दोन्ही मुद्द्यांवर आपण बोलणारच आहोत सर, पण त्यांनी जो मुद्दा छेडलेला आहे त्याच्याकडे तुम्हाला घेऊन येते. पहिला की फॉर्मॅलिटीज कोणत्या आहेत जे अवयवदान आपण करणार आहोत? याच्यामध्ये त्यांनी जे म्हटलं आहे की आपला जो फॉर्म भरायचा असतो हा फॉर्म आपण भरला पाहिजे का? हा आपण फॉर्म भरल्यानंतर त्याचं कार्ड आपल्या खिशात असेल तर आपला जिथं मृत्यू होतो तिथं समजा घरचं कोणी नसेल तर त्यांना ते दावेदान करता येतं. पण आता 94च्या कायद्यानुसार हे फॉर्म नाही भरला आणि नातेवाईकांनी त्यांचं मृत्यूचं प्रमाणपत्र द्यावं लागतं आणि त्यांची स्वतःची इच्छा, दोनच गोष्टी लागतात, मृत्यूचं प्रमाणपत्र आणि इच्छा. हे मृत्यूनंतर होणाऱ्या अवयवदानासाठी. जिवंतपणे अवयवदान करण्यासाठी ते स्वतः जिवंत असतात, त्यामुळे त्यांना ते लिव्हर द्यायचं असेल, किडनी द्यायचं असेल ते नातेवाईकाला देता येतं. कुठली फॉर्मॅलिटी किंवा फॉर्म त्याच्यासाठी भरणं गरजेचं नाही? त्यांना विलिंगनेस द्यावा लागतो. त्यांना नुसता विलिंगनेस द्यावा लागत नाही तर त्यांना विटनेस द्यावा लागतो. बरं. की त्याच्यामधला माझ्या इच्छेने मी हे देतोय, पण त्यांच्या समजा पती देत असेल तर त्याची पत्नी देत असेल तर त्याचा पती चालत नाही. पत्नी देत असेल तर तिचा भाऊ किंवा बहीण, आई वडील, कारण पत्नीला कधी कधी थोडा त्रास देऊन घेऊ शकतात घरचे, म्हणून तिच्या घरच्यांचं हे लागतं, तसं त्याला एक द्यावा लागतो. आणि दुसरं असं आहे की समजा अवयवदान, दुसरं ब्रेन डेड म्हणतो आपण, की यामध्ये कसं आहे की जेव्हा एखादा ऍक्सिडेंट होतो तर त्यावेळेस आपला मेंदू आणि शरीर याचा संपर्क तुटतो. ब्रेन डेड कसा ओळखायचा? त्याची अपनिया टेस्ट असते, अपनिया नावाची टेस्ट असते. ही टेस्ट 6 तासांनी केलेली असते. ती झाल्यानंतर पुन्हा 6 तासांनी टेस्ट करतो. त्यानंतर मेंदूच्या ऍक्टिव्हिटी ज्या आहेत तर ते त्याच्या ऍक्टिव्हिटी आपण बघतो आणि ते झाल्यानंतर त्यांना एक जवळपास 20 ते 22 सगळ्या तपासण्या असतात. त्या करून त्यांना मेंदू काम करत नाही. पण हा मेंदू काम करत नाही असं जेव्हा आपण घोषित करतो त्यावेळेस लोकांची खूप गैरसमज आहे. त्यांना असं वाटतं की व्हेंटिलेटर लावून ठेवल्यानंतर मेंदू काम करत नसेल तरी तो मनुष्य जिवंत होतो. आणि अशा वेळेस आपल्याकडे सर्वच लोक श्रद्धाळू आहेत. मग ते काय करतात की तुम्ही व्हेंटिलेटर चालू ठेवा आणि मग कुठल्या तरी एका मोठ्या देवाचा धावा ते करत असतात. ते करणे योग्य नाही असं नाही, योग्य आहे ते, पण विज्ञान असं सांगतं की आतापर्यंत ब्रेन डेड डिक्लेअर केल्यानंतर एकही मनुष्य या जगात जगलेला नाही, कारण तो कायदा आहे. म्हणजे आणि त्याच्यात 24 तासानंतर त्या माणूस मृत्यू होत असतो. 24 तास मेंदू काम करत नसेल तरी आपलं हृदय, आपलं फुफ्फुस, आपलं किडनी हे काम करत असतं. हे अवयव देण्यासाठी मात्र ते स्वतः बेशुद्ध असल्यामुळे ते काही देऊ शकत नाहीत. एक किंवा त्यांचा फॉर्म भरलेला असेल पण त्यावेळेस नुसता फॉर्म भरला आहे म्हणून आपण ते अवयव काढून घेऊ शकत नाही. त्यावेळेसही त्यांच्या नातेवाईकाची संमती खूप गरजेची असते. आणि नातेवाईकांनी संमती दिल्यानंतर मग त्यांना आपण त्यांचा मेंदू मृत झाला आहे असं आपण डिक्लेअर करतो आणि मग त्याच्यानंतर ते आपण अवयव काढून घेतो.
म्हणून या फॉर्मॅलिटीमध्ये या सर्व गोष्टी लागतात आणि जोपर्यंत आपण स्वतः मान्यता देत नाही, कन्सेंट म्हणतो आपण त्याला, तोपर्यंत त्यांचे अवयव काढून घेतले जात नाही. खरंय सर. पण ते ब्रेन डेडचे जर अवयव आपण दिले तर त्यामध्ये आपण हृदय देऊ शकतो, बरं. फुफ्फुस देऊ शकतो, त्याच्यानंतर 2 किडनी देऊ शकतो, लिव्हर देऊ शकतो, त्यानंतर हे पानक्रियास देऊ शकतो. आणि या प्रत्येक अवयवामध्ये की 2 किडनी असतात, 2 माणसांना पुन्हा जन्म मिळतो, फुफ्फुस असतं, हृदय असतं किंवा लिव्हर असतं. तर मला असं वाटतं की यासाठी अवयवदान खूप महत्वाचं दान आहे आणि ते पुढे येऊन केलं पाहिजे. त्याच्या फॉर्मॅलिटीज खूप सोप्या आहेत, त्यात कठीण फॉर्मॅलिटी नाहीच आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की या सर्व गोष्टीसाठी सर्वांनी पुढे आलं पाहिजे. मनामधले जे काही आज किंतु आहेत, परंतु आहेत, आपल्याकडे खूप किंतु परंतु आहेत, हे किंतु आणि परंतु निघून गेले पाहिजे. बरोबर. आणि त्याच्यासाठी जनजागृती हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. कारण आता तुम्ही जे सांगितलं ना सर की त्या रुग्णाच्या नातेवाईकांना माहिती आहे की आपला जो नातेवाईक आहे तो आता ब्रेन डेड आहे, तो मृतच घोषित होणार आहे, पण तरी एक मनाची तयारी कुठेतरी होत नाहीये, अजून थांबा असं जे डॉक्टरांना म्हटलं जातं. हा मुद्दा आणि इथे खरं डॉक्टराचं कसं पणाला लागतं असं म्हणायला हरकत नाही. आपल्याला तात्यारावांचा फोन आहे, फोन आधी घेऊयात. हॅलो हॅलो. हा बोला बोला. अहमदनगरवरनं बोलतायत, बोला. सलग प्रश्न बोला विचारा. ना, बोला बोला. नमस्कार, बोला ना, बोला. प्रश्न विचारायचा आहे. नेत्रदान, अवयवदान किंवा देहदान करत असल्यात पुढं प्रश्न पुढं करायचं. आपण नगरहून बोलताय ना? हो, ते अहमदनगरवरनं आपण बोलताय. हे बघा, आपण अहमदनगरहून बोलताय. आपण अहमदनगरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जा. तिथे गेल्यानंतर तुम्हाला देहदान, नेत्रदान आणि अवयवदानाचा फॉर्म मिळेल. हा फॉर्म भरून आपण सिव्हिल हॉस्पिटलला द्या. त्याच्यानंतर तुम्हाला ते प्लेज देतील, प्लेज म्हणतो त्याला आपण. ते प्लेज दिल्यानंतर तुम्हाला अवयवदान करता येतं. पण हे आपण अवयवदान केलं आहे हे घरच्यांना मात्र सांगून ठेवा, कारण आपल्या मृत्यू पश्चात हे घरच्यांनी ते अवयवदान केले पाहिजे. कारण आपण फक्त कागदावर करून होत नाही, तर त्यामध्ये नातेवाईकांची त्याच्यानंतरची कन्सेंट हे खूप महत्वाचे आहे. म्हणजे आता जसा फोन आला ना सर की हेच आहे, मला करायचं इच्छा आहे अनेकांची, पण कुठे जायचं, कुठे संपर्क साधायचा ह्याच्याविषयी पण प्रायमरी पण माहिती आपल्याकडे नाहीये. हीच दुर्दैवाची गोष्ट आहे आणि त्याच अनुषंगाने अशी माहिती पुरवण्याचा आमच्या कार्यक्रमातनं हा आमचा प्रयास. अशीच आपण माहिती घेणार आहोत. एकूण सार जर काढला तर मला असं वाटतं सर, जर मी चूक नसेल तर, की लोकांच्या मनामध्ये एक्झॅक्टली ही प्रक्रियेविषयीची माहिती नसल्यामुळे गैरसमज अनेक आहेत का, ते जर आपण स्पष्ट केले आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने, की कशा पद्धतीने अवयवदान त्याचं प्रत्यारोपण केलं जातं, टेस्ट कशा घेतल्या जातात, कशा पद्धतीने तो अवयव बसवला जातो, याविषयी काही माहिती देता येईल सर? आपण त्याच्यामध्ये विभागणी करूया की मृत्यूनंतर जे आपण अवयवदान करतो हे मुख्यतः डोळ्याचं असतं. हे डोळे आपला जवळपास 1 वर्षापासून ते 100 वर्षापर्यंतच्या प्रत्येक माणसाला डोळे देता येतात. ज्यांना कॅन्सर आहे किंवा HIV बाधित आहेत किंवा ज्यांना कावीळ झाला आहे, तर अशा लोकांना किंवा ज्यांचा जंतू संसर्गाने मृत्यू झाला आहे अशा लोकांना हे डोळे देता येत नाहीत. पण डोळ्यामध्ये मधुमेह असेल किंवा ऑपरेशन झालं असेल, डोळ्याचं शस्त्रक्रिया झालं असेल, तरी डोळे देता येतात. यासाठी नजीकच्या नेत्रपिढीमध्ये जाऊन आपण त्याचं नाव नोंदवू शकता. मृत्यूनंतर 6 तासापर्यंत हे डोळे काढता येतात. हे डोळे काढल्यानंतर तिथे खड्डा पडत नाही, कारण फक्त बुबुळ काढलं जातं, रक्तस्राव होत नाही. म्हणून आपण जर फोन केला की असा जसा 1919 हा फोन आहे, किंवा आपल्या जवळच्या कुठल्याही नेत्रपिढीला फोन केला तर 2 तासाच्या आत डॉक्टर येतात, ते डोळे काढून घेतात. त्यावेळेस तुम्हाला फक्त एक मृत्यूचं प्रमाणपत्र ठेवावं लागतं आणि कन्सेंट लागतो. याच्यानंतर हे जे डोळे आहेत जे घेतले जातात ते नेत्रपिढीत गेल्यानंतर त्याच्यामध्ये पेशी किती आहेत पाहिलं जातं. त्या पेशी पाहिल्यानंतर याचं वर्गीकरण होतं की हे नेत्रदानासाठी, दृष्टी देण्यासाठी आहे, दृष्टी देण्यासाठी नाही आहे. दृष्टीसाठी असेल तर तसा पेशंट जे प्रत्यक्ष यादीवर असतो त्यांना बोलवून त्यांची शस्त्रक्रिया केली जाते. या गोष्टीसाठी खर्च येत नाही. दुसरा जो आहे की ज्यांच्या डोळ्याला मार लागलाय, फुटलाय, डोळा तुटलाय, अशा वेळेस जे दृष्टीसाठी वापरले जात नाहीत असे डोळे त्या डोळ्याला चांगलं करण्यासाठी वापरले जातात आणि दुसऱ्यांदा शस्त्रक्रिया करून ते डोळे पुन्हा चांगले केले जातात. तर अशा प्रकारे बुबुळ जे आहे, आज आपल्याकडे मृत्यूनंतर 10 दिवस बुबुळ ठेवता येतं. 10 दिवसापर्यंत आपण ते बुबुळ ठेवून त्याला पेशंटला, रुग्णाला बोलवून घेऊन त्याच्यावर आपण शस्त्रक्रिया करू शकतो. दुसरी गोष्ट आहे, मृत्यूनंतर आपण त्वचा देतो. ही जी त्वचा आहे
ही त्वचेची बँक असते. त्या बँकेमध्ये ही त्वचा जाते आणि जेव्हा लोकांना आपण म्हणतो की जळल्यानंतर पूर्ण त्वचा खराब होते किंवा इतर काही जे आजार होतात ज्याच्यात त्वचा खराब होते, तर त्या त्वचेचं तिथे रोपण केलं जातं. तर दुसऱ्या ह्याच्यामध्ये आपण येऊया की जिथं जिवंतपणे अवयवदान करता येतं. जसं मी स्वतः आहे की माझी आई अंजनाबाई हिने मला जिवंतपणे त्यांची किडनी दिली, तसंच लिव्हर देता येतं. तर हे करण्यासाठी त्यांच्या घरच्याच मदत लागते, त्यांच्या जवळच्या माणसांचा एक विटनेस लागतो आणि त्यांची कन्सेंट लागते. पण तसं असलं तरी त्यांना कुठला आजार नाही ना, म्हणजे त्यांचे जे आजार आहेत त्याच्यामध्ये समजा मधुमेह जास्त प्रमाणात असेल किंवा त्याच्यामध्ये HIV असेल किंवा HbSCG म्हणून आपण म्हणतो हिपॅटायटिस सारखा आजार असेल किंवा कॅन्सर असेल, तर अशा लोकांना ते देता येत नाही. पण त्यांना हे आजार नसतील तर ते देता येतं. त्याच्यामुळे जे काही किडनी आपण देतो किंवा लिव्हर देतो त्याचं सरासरी वय आपण 65 वर्षापर्यंत धरतो. 65 वर्षापर्यंत हे अवयव आपण सरासरी देत नाही, त्याच्या पूर्वीच असेल तर आपल्याला देता येतं. आणि हे अवयव दिल्याने ज्यांनी अवयव दिले त्यांच्या वयोमानामध्ये काही फरक पडत नाही. कारण आज आपण पाहता की माझ्या आईने 62 वर्षी किडनी दिली, तिचं आज वय जवळपास 86 आहे आणि माझी आई एकदम चांगली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपण सर्वजण पुढे येऊन हे अवयवदान केलं पाहिजे. आता दुसरं जिवंतपणे जे अवयवदान असतं त्याला आपण म्हणतो ब्रेन डेड. आता आपण पाहिलं की जे जिवंतपणे आपण देतो नातेवाईकाचंच, पण नातेवाईकाच्या मध्ये एकतर नातेवाईक द्यायला तयार होत नाहीत किंवा नातेवाईक द्यायला तयार झाले तर त्यांची किडनी किंवा त्यांचं लिव्हर हे लागत नाही. असं असेल तर आता नवीन प्रकार निघाला, त्याला स्वॅप म्हणतो. म्हणजे 4 लोकांना लिव्हर पाहिजे आहे पण त्यांचं एकमेकात जुळत नाही, पण ज्यांना दुसरे कोणी असतील देणारे तर त्यांना जुळतं. तर असं 4 फॅमिली कुटुंब एकत्र करून, पण 4 म्हणा 6 म्हणा 2 म्हणा असे कुटुंब एकत्र करून याचं त्याला आणि त्याचं त्याला असं आपलं करता येणं शक्य झालं आहे. पण तरीही ते खूप कमी प्रमाणामध्ये आहे. पण ब्रेन डेड यामध्ये मात्र नातेवाईक असावा लागत नाही. जिवंतपणे नातेवाईक असावाच लागतो, कारण तसं नसेल तर त्याचं व्यापारीकरण होल्याशिवाय म्हणजे व्यापारीकरण होतच आणि ते झाल्याशिवाय राहत नाही. आणि ते होऊ नये म्हणून हा ब्रेन डेड हा प्रकार आला. ब्रेन डेड म्हणजे काय? मृत्यू होणे मेंदूचा. तर हे मृत्यू जेव्हा सरासरी मार लागल्यामुळे होतं किंवा थोड्या इतर आजाराने होतो, यामध्ये मेंदूच्या जेव्हा अपने टेस्ट पॉझिटिव्ह येतात त्यावेळेस त्यांच्या सर्व तपासण्या करून त्यांचे अवयव हे काम करता आहेत किंवा नाही याच्या रक्ताच्या पूर्ण चाचण्या केल्या जातात. त्यांना कुठला आजार नाही ना, म्हणजे त्यांना HIV नाही ना, त्यांना हिपॅटायटिस नाही ना, त्यांना कुठल्या प्रकारचा आजार नाही ना हे पाहिलं जातं. कारण त्यांचा आजार हे पुन्हा रुग्णाच्या शरीरात जाता कामा नये. आणि जेव्हा ह्या सर्व तपासण्या ह्या केल्या जातात त्या रुग्णालयाने, त्यानंतर जी समिती असते, जी राज्यस्तरीय समिती असते, त्या समितीमधले एक्सपर्ट येतात आणि स्वतः पुन्हा स्वतंत्ररित्या पुन्हा तपासण्या करतात. म्हणजे 2 वेळा ह्या तपासण्या केल्या जातात आणि त्याच्यानंतर जेव्हा कळतं की आता हे अवयव देण्यासाठी योग्य आहे, तर अशा वेळेस नातेवाईकांनी जर त्यांना ब्रेन डेड घोषित केलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी कन्सेंट दिला तर मग हे अवयव सर्व राज्यामध्ये दिले जातात. म्हणजे आता त्याचे डिव्हिजन केलेत. आपण महाराष्ट्र पाहिला तर महाराष्ट्रामध्ये मुंबई आहे, नागपूर आहे, औरंगाबाद आहे, असे त्याचे वेगवेगळे डिव्हिजन केले आहेत. तर त्या ठिकाणी हे अवयव आपण त्यांना पाठवत असतो. आणि म्हणून आपण जेव्हा हे अवयव घेतो ते अवयव त्याच्यासाठी राज्यस्तरीय समितीमध्ये त्यांच्यावर प्रत्यक्ष यादीवर जे रुग्ण आहेत त्यांच्याकडे जातो. ज्या रुग्णालयामधून हे काढला गेला आहे त्या रुग्णालयाला 1 किडनी मिळते. बाकीचे अवयव जे आहेत हे दुसऱ्या रुग्णालयामध्ये जिथे प्रत्यक्ष यादीवर रुग्ण आहेत तिथे पाठवले जातात. आता प्रत्येक अवयव राहण्याची वेळ आहे. जसं आपण हृदय म्हणतो, हृदय काढल्यानंतर 4 तास जिवंत राहतं, 4 तासात ते बसवलंच पाहिजे. किंवा लिव्हर आणि किडनी आहे ते काढल्यानंतर 6 तासापर्यंत जिवंत राहतात, तर तेवढ्या वेळेसच ते बसवलं पाहिजे. म्हणजे जिथं ब्रेन डेड झाला आहे तिथून 6 तासाच्या किंवा 4 तासाच्या अंतरावरच हे अवयव जाऊ शकतात. त्यामुळे आपण आज बघतो की ग्रीन कॉरिडॉर तयार केला. का केला जातो? कारण ते अवयव फार कमी काळ टिकतात आणि म्हणून अशा प्रकारे प्रवासामध्ये वेळ जाऊ नये त्यासाठी अशा प्रकारचे ग्रीन कॉरिडॉर सरकार करत असतं. आणि म्हणून हे अवयव आपण पाहतो
की इंदोरहून मुंबईला घेऊन येता येतं, दिल्लीहून आणता येतं. कितीतरी असे प्रसंग मध्ये घडले सर. त्यावेळेस आम्ही बातम्यांमध्ये वगैरे बघत होतो की पोलिसांची यंत्रणा कामाला लागली की रस्त्यावरची ट्रॅफिक कमी होऊन तातडीने ते रुग्णांपर्यंत पोहोचले गेलं पाहिजे. म्हणजे हा जो कालावधी हा फार महत्वाचा आहे. त्याचबरोबरीने पेशंटच्या किंवा रुग्णाच्या नातेवाईकांनी पण काय काळजी घ्यायला हवी तेही तुमच्याकडनं माहिती घेते. पण आता त्यातही आणखी एक महत्वाचा मुद्दा मला आपल्याला विचारायचा आहे की घरी जर त्या एखाद्याचा मृत्यू झाला तर नातेवाईकांनी त्वरित काय काळजी घ्यायला हवी? मृत्यूनंतर मी आताच आपला सांगितलंय की मृत्यूनंतर डोळे आणि चमडी देता येते. हो. तर कातडी आपण म्हणतो त्याला. तर यामध्ये डोळे खूप महत्वाचा अवयव आहे. मृत्यूनंतर एकच आहे की जिथे मृत व्यक्तींना ठेवलं तिथले पंखे बंद करावे, कारण डोळे हे ड्राय होऊन जातात, कोरडे होतात. पापण्या ज्या आहेत आपल्या पुराणामध्ये आपण सिनेमामध्ये बघतो की मृत्यूनंतर त्याचे पापण्या बंद केल्या जातात. तर ह्या ज्या पापण्या बंद केल्या जातात ते डोळ्याचं संरक्षण करत असतात. म्हणून त्याचा डोळा बंद करून ठेवावा. शक्य झालं तर डोळ्याच्या याच्यावर एक बर्फ ठेवावा, पण ते शक्य नसतं, तेवढं होत नाही. पण डोळा बंद करून ठेवावा आणि जवळच्या नेत्रपुडीला आपण एक फोन करावा. आपण फोन केल्यानंतर ताबडतोब ते जे डॉक्टर आहेत ते आपल्याकडे येतात. त्यावेळेस आपलं मृत्यूचं प्रमाणपत्र मात्र असणं गरजेचं आहे. ते असल्यानंतर ते येतात, ते डोळा काढतात, त्याजवळ हृदयातलं रक्त काढून घेतात, कारण ते रक्त पुन्हा तपासलं जातं, कारण दुसऱ्यांना काही पुढचे आजार जाऊ नये याची ती काळजी घेतली जाते. आणि हे करून ते घेऊन जातात. आणि जो डोळा आपण काढला आहे तिथे मी आताच तो आपल्याला सांगितलं की तिथे खड्डा पडत नाही, आपलं जे हे आहे फेस आहे तो बेडप दिसत नाही, आणि ते डोळे ते घेऊन जातात. तर अशी ही प्रोसिजर असते. म्हणून आपण ताबडतोब जवळच्या माणसाला जवळच्या नेत्रपुडीला कळवणं हे महत्वाचं असतं. पण मग सर सगळ्याच डॉक्टरांना याची परवानगी आहे किंवा सगळ्याच हॉस्पिटलला याची परवानगी आहे का? विशिष्टच डॉक्टरांना याची परवानगी आहे? नेत्र नाही, तसं अवयवदान कुठेही करता येऊ शकतं, घरी करता येतं, कुठल्या दवाखान्यात करता येतं. फक्त ब्रेन डेड साठी परवानगी लागते, पण बुबुळ देण्यासाठी परवानगी लागत नाही. मृत्यूनंतर जे आपण दान करतो त्याच्यासाठी कुठलीही परवानगी लागत नाही. आणि म्हणून आपण त्याच्यासाठी परवानगीची वाट बघू नये, फक्त ती काढण्याची परवानगी लागते. काढण्यासाठी मात्र 2 प्रकारचे नेत्रपिढी असतात. एक नेत्रपिढी फक्त काढायचं काम करते, आणि दुसरी जी नेत्रपिढी आहे ते ठेवायचं, त्याची जी काय क्वालिटी आहे निगा राखायचं आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन करायचं काम करते. त्यामुळे ह्या 2 प्रकारच्या नेत्रपुडी असतात. तर कलेक्शन सेंटर म्हणतो आपण एकाला, आणि एकाला आपण म्हणतो की डिस्ट्रीब्युशन सेंटर. तर अशा प्रकारे केलेलं असतं. आणि म्हणून आपल्याला फक्त एकच आहे की तिथपर्यंत ही माहिती देणं खूप गरजेचं असतं. जर डोळे प्लेज केले असतील तर त्या प्लेजच्या कार्डवर त्या नेत्रपडीचा नंबर असतो. आपण तो नंबर जर हे केला, फोन केला, तर ते डॉक्टर दूर असतील तर जवळच्या जे काही नेत्रपुडी आहे त्यांना फोन करून ते अवयव घ्यायला सांगतात. बरं सर, वयोमर्यादा काही आहे का? म्हणजे 18 वर्षापेक्षा लहान मुलं अवयवदान करू शकतात का जिवंतपणी किंवा मृत्यू पश्चात, असं काही आहे का? नाही, सरासरी आपण असं बघतो की जो बुबुळ आहे हा मृत्यूनंतर दिला जातो. आणि त्यामुळे बुबुळ द्यायचा असेल तर त्याच्यात सरासरी आपण एकदम 1 वर्षापेक्षा लहान बाळ असेल 2 वर्षाचं तर आपण त्यांचे घेत नाही, कारण त्यावेळेस बुबुळाची पूर्ण वाढ झालेली नसते. पण 2 वर्षानंतर बुबुळाची पूर्ण वाढ होते आणि ती झाल्यानंतर आपण असे डोळे घेऊ शकतो. आणि ते 18 वर्षाच्या पूर्वी देऊ शकतो. आता जे दुसरे जिवंतपणे अवयव द्यायचे आहेत, समजा आपला किडनी द्यायचा आहे, आपला लिव्हर द्यायचा आहे, तर ह्या अवयवाची वाढ व्हायला जवळपास 12 वर्ष ते 18 वर्ष लागतात, एवढा कालावधी लागतो. आणि म्हणून आपण असं म्हणतो की ज्यांचं कळणं आपण म्हणतो की 18 वर्ष जे आहे परिपूर्ण वाढ आणि त्यांना प्रौढत्व आलं, जसं त्यांना आज आपण त्यांना मतदानाचा अधिकार दिला तर तसं त्यांना कन्सेंट द्यायचा अधिकार, म्हणजे मी हे अवयव देणार आहे. याच्यापूर्वी काही त्यांचं बँकेत खातं असेल किंवा कुठं खातं काढायचं असेल तर त्यांना आई वडिलांचा काही लागतो, तर तसं लागू नये, म्हणजे आई वडिलांच्यानी सांगून होऊ नये, म्हणून 18 वर्षाची अट आपण जिवंतपणे देण्यासाठी ठेवू. नक्कीच. उमा महाजन आपल्याला प्रश्न विचारतायत. हॅलो हॅलो उमाताई. नमस्कार. विषय खूपच चांगला आहे. अनेक देशात हे अवयवदान कंपल्सरी आहे आणि पुरवठा कमी आहे, मागणी जास्त आहे. ह्यासाठी हे तफावत दूर करण्यासाठी भारतात सुद्धा कंपल्सरी का करू नये? माझ्या वैयक्तिक सांगते
की मी स्वतः नेत्रदान केलं, अवयवदानाचा संकल्प केलेला आहे. आमच्या वडिलांच्या मागच्या वर्षीच आम्ही नेत्रदान केलं. जे जे भेटतील त्यांना मी असं, अरे बाबा ना तुम्ही असं इतकं नेत्रदान करा, अवयवदान करा. प्रत्येक व्यक्तीची कर्तव्य आहे की फक्त शासनाचे आणि एनजीओचे कर्तव्य नाहीये. प्रत्येकाने अवयवदानाचे जनजागरण करावं. थोडं फरक झाला असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? नक्कीच उमा, काय सांगाल? नाही, मला असं वाटतं की पहिल्यांदा तुमचं मी मनापासून अभिनंदन करतो की तुम्ही बाबांचं तुमच्या नेत्रदान केलं आणि अवयवदान तुमचं स्वतःचा तुम्ही फॉर्म भरला आणि इतरांना तुम्ही सांगताय आणि तुम्ही म्हणता फक्त एनजीओ आणि सरकार नाही तर प्रत्येकाची ही जबाबदारी आहे. दुसरं तुमचं म्हणणं असं आहे की काही ठिकाणी अवयवदान हे कंपल्सरी केलं आहे. तुमचं बरोबर आहे की जसं श्रीलंका आहे तर यामध्ये दरवर्षी 1 लाख लोकांचा मृत्यू होतो आणि प्रत्येकाचे 2 डोळे असे 2 लाख डोळे मिळतात. पण भारत देशाचा आपण विचार केला तर आपल्याकडे 80 ते 90 लाख लोकांचा मृत्यू होतो पण आपल्याला फक्त 50,000 डोळे मिळतात. आणि म्हणून मला असं वाटतं की भारत देशामध्ये 10 लाख लोकांच्या पाठीमागे 0.26 म्हणजे 0.26 इतकेच लोक अवयवदान करतात. आणि जर आपण श्रीलंका बघितलं तर ते 100% अवयवदान करतात. काही देशामध्ये असा कायदा आहे की ज्यांचा मृत्यू मार लागून ऍक्सिडेंटने झाला आहे तर त्यांना बिना कन्सेंटचं त्यांना अवयवदान त्यांचं म्हणजे डोळे काढून घेतले जातात. पण आपल्या भारत देशामध्ये 10 लाख लोकांचा मृत्यू हा अपघात होऊन येतो. आणि म्हणून मीही 2004 पासून प्रयत्न करत आहे की अपघाती मृत्यूमध्ये जसं आपण बाकीचे अवयव काढून घेतो तसं डोळे काढून घेण्यासाठी देखील कन्सेंट लागू नये. आणि तसा नाही लागला तर आज जवळपास 22 लाख लोकांना डोळ्याची गरज आहे. तर हे डोळे आपण त्यांना देऊ शकू. तर मला असं वाटतं की हा कायदा येणं खरंच चांगलं आहे. पण आपला देश हा लोकशाही देश आहे आणि लोकशाही देशामध्ये लोकांनी हे ठरवलं पाहिजे. आणि म्हणून आपण सरकारला यात दोष देण्यापेक्षा आपण ठरवलं पाहिजे की हा कायदा आला पाहिजे. आणि मला असं वाटतं की माननीय गिरीश महाजन साहेब जेव्हा आरोग्य शिक्षण मंत्री झाले तर त्यांनी पहिलं काम काही केलं असेल मंत्री झाल्यानंतर तर त्यांनी अवयवदानाची खूप मोठी रॅली प्रत्येक जिल्ह्यामध्ये घेतली आणि प्रत्येक याच्यात घेऊन लोकांच्या पर्यंत अवयवदान 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 त्यांच्या कानापर्यंत पोहोचवलं. मला असं वाटतं की त्यांचंही अभिनंदन केलं पाहिजे की ते खूप मोठं काम लोकांच्या पर्यंत पोहोचण्याचं झालं आणि त्याचा आपण आज नक्कीच विचार करतोय की अवयवदानामध्ये वाढ होत चालली आहे. नक्कीच. आणि मला वाटतं भविष्य काळामध्ये अशीच वाढ होत राहील अशी आशाही आपण करायला काही हरकत नाही. डॉक्टरांकडनं पुन्हा माहिती घेण्यापूर्वी एक फोन आलेला आहे, तो फोन घेते. मनोज सुरवाडे अकोल्यावरनं बोलतायत. हॅलो, नमस्कार लहान साहेब. नमस्कार. बोला मनोज. बोला मनोज. सर मला एक प्रश्न विचारायचा होता बोन मॅरो ट्रान्सप्लांट बद्दल. मृत्यूच्या पश्चात केलं जाणार की मृत्यूच्या अगोदर आणि त्याचं मॅचिंग कशी ठरवत असे हा प्रश्न होता सर मला. नाही मनोज, तुमचा जो प्रश्न आहे तो बोन मॅरो जे आहे हे सरासरी आपण जिवंतपणी करतो आणि यामध्ये त्यांचा जो ब्लडचा गट आहे रक्तगट आपण तो बघतो आणि त्याच्यावर आपण ठरवतो की त्यांचा तो रक्तगट एकमेकाला जोडतो किंवा नाही आणि त्याप्रमाणे आपण त्याचं बोन मॅरो ट्रान्सप्लांट करतो. सरासरी नातेवाईकांच्या मधलंच आपण बोन मॅरो घेऊन समजा मुलाला किंवा कोणाला कॅन्सर झाला असेल रक्ताचा कॅन्सर तर त्यावेळेस आपण हा बोन मॅरो ट्रान्सप्लांट करत असतो. सर मगाशी उमा महाजनांनी प्रश्न विचारला होता, एकूणच काही देशांमध्ये कंपल्सरी केलं जातं. एकूण आकडेवारी जर जागतिक पातळीवरची बघितली तर मग आपल्या देशाची आकडेवारी फारच नगण्यच आहे जवळपास आणि ही फार दुःखदायक आणि क्लेशदायक गोष्ट आहे. पण आपल्या राज्याचा जर आपण आधी विचार केला तर राज्याची स्थिती कशी आहे सर? नाही, मी आता खरं म्हणजे ते राज्याची स्थिती मला सांगायची आपल्या याच्यासाठी सांगायची आहे की आपण असं नेहमी म्हणतो की आपल्याकडे लोकसंख्या खूप आहे. हो. आणि ही लोकसंख्या ही खूप चांगली गोष्ट आहे की जिथं आपण आपल्या देशाला फार मोठं करू शकतो. पण आपल्या लोकसंख्येमध्ये जे काही चुकीचे समज आहेत, अंधश्रद्धा आहेत, तर ह्या अंधश्रद्धा निघून गेल्या पाहिजे. तर मी आपला 2 स्लाइड दाखवणार आहे. तर या स्लाइड मध्ये आपण आपल्या जे राज्याचे आहेत तर 4 भाग केलेले आहेत. तर या 4 भागामध्ये जसं अवयवदान मुंबई, तर हे अवयवदान मुंबईचं जे आहे तर आपण पाहता यामध्ये अवयवदान हृदय पाहता आपण 18 लोकांना आपण हृदय दिले आणि 21 ते प्रतीक्षा यादीवर आहेत. एकरत आपण बघतोय 28लाच मिळालं, 190 त्याच्यावर आहेत.
त्याच्यानंतर आपण जर किडनी पाहिलं तर 38 लोकांना किडनी मिळालंय आणि 2400 लोक त्याच्या प्रत्यक्षेमध्ये आहेत. आपण पुण्याकडे गेलो तर पुण्यामध्येही हृदय आपण बघितलं तर 7 लोकांना गरज आहे. त्यानंतर आपण लिव्हर पाहिलं तर 200 लोकांना गरज आहे. त्याच्यानंतर आपण स्वादुपिंड पाहिलं तर 26 लोकांना गरज आहे आणि आपण किडनी पुण्यात पाहिलं तर 500 लोकांना गरज आहे. त्याच्यानंतर नागपूरमध्ये आत्ता सुरू झाले ते केंद्र 36 आणि 4 लोकांना मिळालेलं आहे आणि औरंगाबादमध्ये 3 आणि 6 आणि 2 लोकांना मिळालेलं आहे. तर हे जे आपण बघतो आहे तर आज आपला जी गरज आहे त्याची तर ती गरज खूप आहे, पण तेवढे अवयव आपल्याकडे मिळत नाहीत. आणि मला असं वाटतं की हे अवयव जे आहेत आपल्याला आज 5 लाख लोकांना अवयवदानाची गरज आहे. पण आपल्याकडे जे 5 लाख लोकांच्या अवयवदानाची गरज आहे, आपण आज पाहतो दर महिन्याला आपण किडनीचा विचार केला तर 1.5 लाख वेळा डायलिसिस होतं. म्हणजे 11,500 लोक डायलिसिस करून घेतात मुंबईमध्ये आणि जवळपास तितकेच लोक बाकी मुंबईच्या इतर भागामध्ये. म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये 25,000 लोकांना किडनीची गरज आहे. पण आपण मात्र जी किडनी देतो आहोत तिची संख्या खूप कमी आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की अवयवदानामधल्या ज्या काही अडीअडचणी आहेत, जी भीती आहे तर ही दूर झाली पाहिजे. ज्या अंधश्रद्धा आहेत त्या दूर झाल्या पाहिजे आणि सर्वांनी पुढे येऊन अवयवदान केलं पाहिजे असं मला वाटतं. बरोबर सर, आता आपल्या राज्याची आपण स्थिती सांगितलीत, खरोखर खूप चिंताजनक आहे. म्हणजे इतक्या लोकांना अवयवांची गरज आहे आणि त्या अभावी त्यांचा कदाचित त्यांना मृत्युमुखी पण जावं लागेल किंवा मृत्यूला सामोरं जावं लागेल, अशी जेव्हा परिस्थिती आहे सर. हा महाराष्ट्राचा झाला, पण आपल्या भारतामध्ये आणखी असं कुठलं राज्य आहे का की ज्याची स्थिती जरा बरी आहे असं आपण म्हणू शकतो? अशी कोणतं? नक्की आहे. आपल्या भारत देशामध्ये तामिळनाडूची स्थिती खूप चांगली आहे. तामिळनाडूमध्ये अवयवदान हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतं. किंवा लिव्हर ट्रान्सप्लांट, हार्ट ट्रान्सप्लांट, किडनी ट्रान्सप्लांटला तिथे लोक पुढे येऊन त्यांचं अवयवदान करत असतात. तर मला असं वाटतं की आपण सर्वांनीही असं थोडं पुढे आलं पाहिजे. आपल्या ज्या काही कल्पना आहेत ह्या कल्पना विज्ञानाची त्याला जोड दिली पाहिजे किंवा आपण चर्चा केली पाहिजे. आपल्या काही अंधश्रद्धा असतील विचारून घेतल्या पाहिजे आणि पुढे येऊन आपण मला असं वाटतं की अवयवदान केलं पाहिजे. महत्वाची गोष्ट अशी आहे की मृत्यूनंतर आपण अवयवदान करावं, ज्याच्यामुळे डोळे मिळतील. आणि ब्रेन डेड हा आपल्यासाठी खूप महत्वाचा असा अवयवदान आहे, ज्यामध्ये ब्रेन डेड घोषित केल्यानंतर एक व्यक्ती 8 व्यक्तींना जीवनदान देऊ शकते. आणि अशा वेळेस मला असं वाटतं की त्या नातेवाईकांना समजावून सांगायचं काम समाजातील सगळ्या शिक्षित घटकांनी, ज्यांना माहिती आहे त्यांनी केलं पाहिजे. आज आपण शासनामार्फत काउन्सिलर लावले आहेत, आज आपण शासनामार्फत त्यांना समजावून सांगायचा प्रयत्न करतो. पण आपण बघितलं की जे रुग्णालयामध्ये इतक्या वर्षानंतर आता थोडे दिवसापूर्वी एका रुग्णांनी त्यांचं अवयवदान केलं. पण आपल्याकडे जवळपास महिन्यामध्ये 1 किंवा 2 लोकांना ब्रेन डेड आम्ही घोषित करतो. पण हे नातेवाईक पुढे येऊन असं आम्हाला सांगतात की तुम्ही ते चालू ठेवा, त्याचं CCU मधून काढू नका. आणि मग काढलं तर ते खूप रागवतात आणि मग ते अवयवदान होत नाही. तर मला असं वाटतं की याची जी जाणीव आहे लोकांना ती देण्याची आज गरज आहे. असं केलं तर मला लोकांना ज्या काही आज अडचणी आहेत किंवा अवयव आहेत, आपल्याला सांगतो की डायलिसिसवर फार दिवस नाही जगतायत, 3 किंवा 4 वर्ष जगतायत. मी पाहिलं मी पाहिलं ना, मी डायलिसिस स्वतः करत होतो. मी डायलिसिस नंतर जर तुम्ही पाहिलं असेल, आज गेली 22 वर्ष मी जिवंत आहे, लोकांची सेवा करतोय, माझं आयुष्य वाढलं आहे. आणि मला असं वाटतं की हा माझा पुनर्जन्मच आहे, दुसऱ्यांदा जन्म आहे. म्हणून आपण सर्वांनी असा विचार केला पाहिजे की आपला जो अवयव आहे तर तो अवयव आपण काढून दिला तर दुसरा मनुष्य जो आहे की जो आजारी आहे, जो डायलिसिस करतोय, त्याचा खर्चही खूप असतो. तर हा सर्व खर्च कमी होणार आहे. आणि म्हणून पुढे येऊन मोठ्या मनाने, कारण आपण जर पाहिलं भारत देशात आपण रामाचे वंशज आहेत, आपण कर्णाचे वंशज आहेत. तर आपण श्रीलंकाचा विचार करूया. श्रीलंकेमध्ये 2 लाख लोक मृत्यू पावतात आणि 2 लाख डोळे मिळतात. तर भारत देशामध्ये 80 लाख लोकांच्या मागे असं का होऊ नये? तर मला असं वाटतं की आपण सर्व दानी आहोत आणि आपण दानाच्या मागे लागावं. आणि अवयवदान हा मला असं वाटतं याच्यापेक्षा मोठं श्रेयदान असू शकत. खरंय सर, आपण 2 दिवसापूर्वी ग्रहणाला सामोरे गेलो आणि ग्रहण म्हटल्यानंतर दानाला फार महत्व असतं. दे दान सुटे गिराण म्हणतात. तर अशा वेळी तरी किमान आपण अशा पद्धतीच्या दानाला सामोरे जायला काहीच हरकत नाहीये, असं आपल्याला आजच्या कार्यक्रमातून वारंवार सर सांगतात. सर, हा झाला सगळा भाग. आता तुम्ही सांगितलं तमिळनाडूचा उल्लेख केलात की तिथे जरा बऱ्यापैकी स्थिती आहे. मग जनजागृती हा मुद्दा आहेच, पण शासकीय स्तरावर तिथे काही वेगळे प्रयत्न केले जातात का की जे इतर राज्यांनी पण करायला हवं असं वाटतं?
हा एक माझा प्रश्न. आणि दुसरं, अत्याधुनिक तंत्रज्ञानांनी आपल्याकडे सगळं युक्त आहे का? त्या साधनं आपल्याकडे अवेलेबल आहेत का? प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया वगैरे असेल तर त्या अनुषंगाने पण माहिती द्या. बरोबर आहे की आज आपण बघतो की तामिळनाडूमध्ये शासनाने काही केलं आहे का? तर केंद्र शासनाने जे काही वोटाचा कायदा केला तोच कायदा सगळ्या राज्यात लागू आहे. पण तिथल्या लोकांची मानसिकता महत्त्वाची आहे. तर त्यांची जी मानसिकता आहे तमिळ समाजाची ती जास्त चांगली आहे. किंवा आपण असं बघतो की आज जैन समाज आहे किंवा अशा प्रकारचा समाज आहे, काही पुढे येऊन दान करत असतो. तर मला असं वाटते बाकी सर्वांनी देखील त्यामध्ये सहभागी होणं गरजेचं आहे. आणि कायदे वेगळे नाहीत, सर्वांचे कायदे सारखेच आहेत. तर मला असं वाटतं की तो कायदा आपला कायदा सारखाच आहे. फक्त एकच आहे, जनजागृती ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि मला असं आज तरी वाटतं की शासन यामध्ये खूप प्रयत्न करत आहे, NGO प्रयत्न करत आहेत. जसं की आता सह्याद्री आहे किंवा इतर सर्व ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा सर्वच मीडिया यामध्ये मदत करत आहे. तर या गोष्टीमुळे हळूहळू यामध्ये नक्कीच प्रगती होणार आहे. आणि एके दिवशी मी पाहतो की डायलिसिस आहे किंवा या सर्व गोष्टी बंद होऊन ज्या दिवशी असं एके दिवशी होणार आहे, मला असं वाटतं, मी स्वप्न पाहत असतो की बँकेमध्ये अवयव आहे, आपण जाऊन त्यांना सांगणार मला आज किडनी पाहिजे, ती मिळणार आहे आणि अशी मिळावी अशी मी खरंच प्रार्थना करतो. खरंच सर, तुम्ही खूप चांगलं स्वप्न बघितलेलं आहेत आणि असं स्वप्न खरंच आपलं पूर्ण व्हावं. आणि आपल्यासारखे जर इथे तळमळीने काम करणारी लोक असतील तर ते नक्कीच भविष्यात स्वप्न पूर्णही होईल अशी आम्हाला खात्रीही आहे. सर, आता हा सगळा आपण भाग झाला, थोडा टेक्निकल भागावरही आपण चर्चा केली, पण अगदी तळागाळापर्यंत आपण शहरी भागाचा विचार करतो, पण तळागाळामध्ये किंवा खेड्यामध्ये, आदिवासी भागामध्ये अत्यंत या सगळ्या ठिकाणी आपल्याला जागृती आहे असं दिसतं का? सुशिक्षित वर्गामध्ये जागृती? थोडंसं मला मुद्दाम हा तांत्रिक प्रश्न विचारायचा आहे. आपला अनुभव काय? आपण जे म्हणता ना, तर आमच्याकडे जेव्हा आम्ही ब्रेन डेड किंवा काही घोषित करतो तर अशा वेळेस मी पाहिलं आहे की अशिक्षित जर आई वडील असतील तर त्यांचा नक्की फायदा होतो. अरे, शिक्षित आहेत ते बघ, त्यांचे दुसरे 4-5 नातेवाईक, त्यांचे 4-5 नातेवाईक, आणि मग त्याच्यानंतर मग ते सरासरी ते नाही म्हणतात. आणि म्हणून मला असं वाटतं की हे जे आपण म्हणतो शिक्षित आणि अशिक्षित यामध्ये फार मोठा फरक नाही, सर्वांचीच म्हणजे अंधश्रद्धा तितकीच आहे. फक्त खेड्यामध्ये जे आपण पाहतो तर खेड्यामध्ये थोडं दान सरळ हाताने होतं. ते शहरामध्ये ते सरळ हाताने करत असताना पण नक्की आहे की सिव्हिलायझेशनचा फायदा नक्की होतो. ज्यांचं शिक्षण चांगल्या प्रकारे झालंय, चांगलं झालंय, आणि ज्यांना समाज कारण काय, समाज म्हणजे काय, समाजाला मदत केली पाहिजे असे म्हणणारा जो लोक आहे, तर ते शिक्षित लोकांचा मात्र या गोष्टीसाठी फार फायदा होतो. कारण ते येतात आणि ते दान करतात. मी एक उदाहरण म्हणून सांगतो. आमच्याकडे रामेश्वर नाईक म्हणून आहेत. तर आता जे आमच्याकडे जे मध्ये हे झालं, दान झालं ब्रेन डेड नंतर, तर त्यांनी येऊन, जळगावचा पेशंट आहे, त्यांना समजावून सांगितलं की हे केल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की तुम्ही काहीतरी चांगलं काम केलंय. तर ब्रेन डेड झाल्यात त्यांच्या मिस्टरांना सांगितलं आणि ते समोर येऊन जे चौधरी म्हणून होते तर त्यांनी त्यांच्या पत्नीचं अवयवदान केलं. तर अशी जी समाजामध्ये माणसं आहेत की जी समाजाभिमुख काम करत असतात, तर ती माणसं खूप गरजेचं आहेत. तर असं मला असं वाटतं की आपण तसं झालं तर आपण काहीतरी साध्य करू शकतो. रक्तदानाच्या बाबतीतही अनेक गैरसमज होते, हळूहळू आपण ते अचीव करू शकतो, करत आहोत. तर याही बाबतीत होईल अशी आशा करायला काही हरकत नाहीये. गजानन प्रभू डोंबिवलीवरनं प्रश्न विचारतात, त्यांचा प्रश्न घेते. हॅलो. हा, बोला. मला असा प्रश्न आहे की एखाद्या माणसाची घरी आता डेथ झाली आणि त्याला कम्प्लीट बॉडी डोनेशन करायचं आहे, म्हणजे पूर्ण बॉडी जर डोनेट करायची, तर त्यासाठी नक्की काय प्रोसिजर आहे? आणि हे प्रायव्हेट हॉस्पिटल करतात का गव्हर्नमेंट हॉस्पिटल करतात, हा एक प्रश्न आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तेच येऊन बॉडी घेऊन जातात का? बर सर, काय सांगाल? तर गजाननराव, तुमचा प्रश्न जो आहे की याच्यामध्ये जे देहदान म्हणतो आपण याला, तर देहदान जे करत असतात हे फक्त कॉर्पोरेशनचे रुग्णालय आणि शासकीय रुग्णालयामध्येच करता येतं. त्यानंतर हे बॉडी घेऊन जात नाहीत. पण आपण तिथे बॉडी घेऊन गेल्यानंतर जो खर्च आला, हा खर्च मात्र आपला शासनामार्फत देण्यात येतो. ही बॉडी आपल्याकडे अनाटॉमी नावाचा जो विभाग असतो त्या विभागामध्ये घेतली जाते. त्याच्यानंतर सर्व जे काही धार्मिक विधी आहेत ते आपलं तिथे करता येतात आणि त्यानंतर आपण ही बॉडी आपला देऊ शकता. पण त्याचा खर्च तुमच्यावर पडत नाही, बाहेर पडत नाही, तो देता येतो. आणि देहदानाची प्रक्रिया खूप सोपी आहे. आपण पूर्वी कुठलेही फॉर्म भरला नसेल तरी देहदान करता येतं. आणि हे जे देहदान मिळालं आहे
तर याच्यानंतर मग त्याचा जो उपयोग आहे ते मुलांना शिकवण्यासाठी किंवा इतर सर्व गोष्टीसाठी त्या जे देहदानाचा उपयोग केला जातो. नक्कीच. आता हा प्रश्न आलेलाच आहे, तर आणखी एका टोल फ्री क्रमांकाचा इथे उल्लेख करणं आवश्यक वाटतं. कॉर्निया जर दान करायचं असेल तर त्यासाठी एक विशिष्ट प्रकारचा टोल फ्री क्रमांक आहे, तो लिहून घ्या. 1919 अत्यंत सोपा नंबर आहे. 1919 या नंबरवर आपण संपर्क साधू शकता जर कॉर्निया डोनेट करायचा असेल तर. त्यासाठी हा नंबर आहे. सर, विषय आपण खूप छान पद्धतीने आज उलगडून सांगितलेला आहे, त्यामुळे सोपा झाला आहे. आजच्या कार्यक्रमातून अनेकांच्या मनामध्ये असणारे गैरसमज दूर होऊन ते पुढे सरसावतील अशी आपण आशा करूयात. पण जाता जाता आमच्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल? मी जाता जाता सर्व प्रेक्षकांना एकच सांगणार आहे की अवयवदान जे आहे, आपण असं म्हणतो की अवयवदान एवढं मोठं दान नाही. आपण जे काही दान करतो, म्हणून असं म्हटलं जातं की मरावे पडी नेत्ररूपी उरावे, म्हणजे आपलं जे डोळा आहे ते मागं ठेवावा आणि आपण तो नेत्ररूपी मागे उरावं याच्यामध्ये, कारण तो जन्म पुन्हा पुन्हा मिळत नाही. तसंच आहे की आपले जे अवयव आहेत हे अवयव आपण द्यावे, कारण आपण मृत्यूनंतर जाळून किंवा पुरून टाकण्यापेक्षा हे अवयव जर दुसऱ्याच्या शरीरात गेले तर ते अवयव खूप चांगलं काम करणार आहेत. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की मृत्यूच्या घरी जिथं होतो त्यांना ते शक्य नसतं, पण नातेवाईक त्यांचे जे मित्र आहेत त्यांनी त्यांना तशा प्रकारे सांगावं आणि जास्तीत जास्त अवयवदान करावं, ज्याच्यामुळे जे आजारी आहेत ते आजारांना, मला असं वाटते की आजारी मनुष्य बरा होईल आणि त्यांना दुसरं आयुष्य मिळेल. तर आजारासाठी अवयवदान हे अमृतदान आहे. तर तुम्ही अवयवदान करा आणि आजारांना अमृतदान द्या, असं मी आपल्या सर्वांना आज अवयवदानाच्या दिवशी मला असं वाटतं आवाहन करतो. आणि तुम्ही नक्कीच सर्वजण अवयवदान कराल अशी अपेक्षा करतो. नक्कीच सर. आज आधुनिक युगामध्ये सगळ्यात मोठं दान कुठलं तर अवयवदान, देहदान असं आपण म्हणू शकतो. जसं सरांनी सांगितलं की मृत्यूनंतर देहरूपाने आपण ह्या सृष्टीमध्ये जिवंत राहणार आहोत, ही कल्पनाच खरं तर या दानासाठी सामोरं सरसावण्यासाठी खूप महत्त्वाची आहे, मोलाची आहे. त्या अनुषंगाने, त्या दृष्टिकोनातून आपण या विषयाकडे बघायला हवं. इथून पुढच्या काळातला हा सगळ्यात महत्त्वाचा विषय असेल. जसं मगाशी सर म्हणाले की आपण अनेक गोष्टी टप्प्याटप्प्याने सर करत आलेलो आहोत, तसंच हा जो आहे अवयवदानाचा जो विषय आहे तोही महत्त्वाचा आहे. एक खारीचा वाटा आपल्याकडून प्रत्येकाने या विषयाच्या संदर्भामध्ये दिलाच पाहिजे असा हा विषय आहे. मंडळी, कसा वाटला कार्यक्रम? आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवत जा. त्यासाठी लागणारे पत्ते तर आम्ही तुम्हाला सांगतोच, पण तत्पूर्वी उद्याचा आमचा काय कार्यक्रम आहे त्याविषयीची पण माहिती सांगते. उद्याचा आमचा कार्यक्रम आहे स्वातंत्र्योत्तर काळातील महिलांची वाटचाल. खूप महत्त्वाचा विषय आहे. डॉक्टर विजया वाड, ज्येष्ठ लेखिका, आणि डॉक्टर वीणा सानेकर ह्या दोघीजणी मार्गदर्शन करणार आहेत. तर उद्याच्याही कार्यक्रमाचा आपण अवश्य लाभ घ्या. स्वातंत्र्योत्तर काळातील महिलांची वाटचाल हा आपला उद्याचा सखी सह्याद्रीचा विषय असणार आहे. त्यानंतर शुक्रवारचा जो आपला विषय आहे सखी सह्याद्रीचा, तो आहे व्यक्तिमत्व विकास, यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली. हाही खूप महत्त्वाचा विषय आहे. डॉक्टर शालिग्राम भंडारी या विषयावर माहिती देतील. तेव्हा ह्या दोन्ही दिवसांच्या आणि किंबहुना आमच्या दररोजच्या दिवसांचे जे काही कार्यक्रम असतात सखी सह्याद्रीचे, आपण अवश्य लाभ घ्या. आपल्या प्रतिक्रियाही आपण कळवत असता. पुन्हा एकदा पत्ता सांगते. या पत्त्याच्या अनुषंगाने आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवत जा. त्यासाठी लागणारा पत्ता असा आहे. आमचा फेसबुक आहे www.facebook.com/sakhisayadri.dd. आमचा ईमेल आयडी आहे sakhisayadri@gmail.com. यूट्यूबवर आमचा कार्यक्रम आपण पुन्हा बघू शकता. त्यासाठी लागणारा पत्ता आहे www.youtube.com/sakhisayadri आणि ट्विटर अकाउंटवर जाऊनही आपण आपल्या प्रतिक्रिया नोंदवू शकता. सर, जाता जाता मला फक्त एका मुद्द्याकडे आपल्याला वळवायचं आहे. एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मगाशी छेडला. सखीच्या मंचावरनं तो प्रश्न राहून जाऊ नये. एखादी स्त्री, जसं तुम्ही म्हणालात की त्या महिलेला घरात जबरदस्ती केली जाऊ शकते, म्हणून तिची संमती घेतली जाते. तर महिलांनी पुढे सरसावून या विषयाच्या संदर्भामध्ये स्वतः तर अवयवदानाच्या संदर्भात पुढे यावंच, पण आपल्या घरच्यांनाही प्रोत्साहन करावा. हा महिलांचा विषय आणखी जास्त मी जरा लावून धरते. तर सखीच्या मंचावर आमच्या महिलांना काय सांगाल? कारण त्यांच्या मनामध्ये जरा जास्त शंका असते. असा एक कुठेतरी मला असं वाटतं की पण आजपर्यंत आपण जर सर्व विचार केला तर महिलांचंच अवयवदान हे पुरुषापेक्षा जास्त आहे. बरं. आणि मला असं वाटतं महिला जेव्हा अवयवदान करतात तर तेव्हा आई म्हणून ते करत असतात. म्हणून आई ही पुरुषापेक्षा, म्हणजे मी जरी असलो तरी आई ही पुरुषापेक्षा जास्त परिमळ असते, दुसऱ्याचा विचार करणारी असते. आणि आज मला असं वाटते की आपल्याकडे जरी पुरुष प्रधान संस्कृती असली तर दानामध्ये मात्र स्त्री प्रधान आहे. आपल्याकडे स्त्रींचं दान जास्त प्रमाणात आहे. महिला ह्या काम करतच आहेत. घरामध्ये आई बहिणी ज्या कोणी असतात त्याच याला मला असं वाटते पुढे घेऊन जात आहेत.
आणि मला असं वाटतं की या सर्व आयांचं मी मनापासून सर्वांचं अभिनंदन करतो. आणि तुम्ही सखी सह्याद्रीमध्ये तुमच्या सगळ्यांना नेहमीच चांगल्या गोष्टी ऐकायला मिळतात. तर आजही आपण आपल्या घरातल्या सर्व लोकांना दान करण्यासाठी शिकवा. आपण जसं रोज दान करता तसं अवयवदानाची कल्पना द्या आणि अवयवदान आपल्या मुलांच्या आपल्या घरच्यांच्या मनामध्ये जर आपण भरलं बिंबवलं तर ते- किंबवलं हां. तर निश्चितच मला असं वाटतं की हे अवयवदान पुढे जाईल. बरोबर. महिलेने पुढाकार घेतला तर अजून ते सोपं होऊ शकतं असा एक शेवटी जाता जाता आपण संदेश सगळ्या महिला वर्गांना काय सगळ्यांनाच आपण देणार आहोत. मंडळी, आज आपण या कार्यक्रमात आमच्या सहभागी झालात, आपलेही खूप खूप धन्यवाद. आणि सर, आज आपण आलात आणि इतकं मौलिक मार्गदर्शन केलं त्याबद्दल सखी सह्याद्रीच्या वतीने मनापासून मी आपले आभार मानते. धन्यवाद.